आज आज इथं या गोष्टीसाठी आलोय. आज तारीख आहे ना, तारीख 13 आहे, 13. ठीक आहे. आणि इथं एवढं पाणी आहे आता. बंद केलता मध्ये हा धबधबा. इथं पाणी एवढं आहे आता. तर ह्याच्यातनं एक मला इथे येऊन थोडंसं असं एकटं वाटलं, की बाबा बोलू वगैरे म्हणून. तर त्याच्यात मला काय बोलायचं होतं, की बाबा चकना अड्डा जे आहे, ठीक आहे, चकना अड्डा जे आहे आपला. तर आता येताना आहे ना, मी एका हॉटेलला दरवेळेस थांबतो. हिल व्ह्यू म्हणून एक हॉटेल आहे. तर मला येताच तिथं भारी वाटतं दरवेळेस आणि तिथे येतानाच एवढं भारी वाटलं ना, की मला कळालं, की बाबा अ, तो माणूस जो आहे, म्हणजे नाही का एक त्यांचं मार्केटिंग वगैरे नाहीये, पण कॉम्पिटिशन नावाची जी गोष्ट असते या फील्डमध्ये आहे ना, जगणं थोडंसं डिफिकल्ट असतं ते. तर ते दरवेळेस आहे ना, त्यांची धंद्याची रोलिंग कॅश असू, काही असू, सगळे म्हणजे सगळे आहे ना, तुम्हाला सांगतो, परत धंद्यात लावतात. दरवर्षी त्यांच्याकडे आहे ना, काही ना काहीतरी नवीन केलेलं असतं. दरवर्षी. म्हणजे पूर्ण दरवर्षी काहीतरी टेबलच वेगळेच असतील, कुठे काहीतरी वेगळंच असेल. भरपूर काहीतरी चेंजेस असतात. म्हणजे धंद्यात आहे ना, धंद्यात तुम्हाला सांगतो, एक चॅलेंजेस एवढे येत राहतात. भरपूर म्हणजे भरपूर चॅलेंजेस येत राहतात. तर तुम्ही पण आता मी तुम्हाला बोललो, की बाबा चकना अड्ड्याची फ्रँचायझी जी आहे. चकण्याचा आता भरपूर लोकं बोलतात, की बाबा चकण्याचा जो ट्रेंड जो आहे, तो चकण्याचा ट्रेंड पूर्ण मी चालू केला. असं बोलतात. आता बऱ्यापैकी मलाही वाटतं तसं, की चकना खूप जण विकत होते. पण चकण्याचा प्रॉपर ट्रेंड मी आणला. कोणाला काय नीड आहे, काय-काय नाही ते ओळखावी लागते. तेव्हा तर बिझनेस करता येतो. ठीक आहे. त्याच्यामुळं 4 गोष्टी तुम्हाला पण म्हणजे मी आता फ्रँचायझी वगैरे विकल्या, 5-6 फ्रँचायझी झाल्या. तर ह्याच्या मागचं तात्पर्य कसं आहे, की बाबा अजून भरपूर जणांना पुढे न्यायचं आहे आणि आपला हा जो धंदा आहे, हा कधी ना कधी बिलकुल न मरणारा धंदा आहे. ठीक आहे. आपलं काही गुजरात सारखं नाहीये, की तिकडं म्हणजे कुठली बंदी आहे. आपल्या इथं गुटख्याची बंदी आहे. ठीक आहे. आपल्या चकना अड्डामध्ये कुठल्याच गोष्टी इल्लीगल नाहीये. कुठल्याच गोष्टी इल्लीगल नाहीये. तर आता खूप जण म्हणतात, "बाबा तुझी चकना अड्ड्याची जी फ्रँचायझी आहे, खूप खर्च जातो, हे जातो, ते जातो." पण ह्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो, आज आता बायनरची फ्रँचायझी आपण चालू केली. तिथं डिपॉझिटच गेले तुम्हाला सांगतो ₹3,00,000 ठीक आहे. ₹3,00,000 डिपॉझिट गेला. त्यानंतरनं जातो काही ठिकाणी जी वगैरे जातो. रेंट 82,000 आहे तिथं. माझ्यापेक्षाही जास्त रेंट आहे. आता लेटेस्टमध्ये जे काम चालू आहे, ते लेटेस्टमध्ये बदलापूरला काम चालू आहे. आजच दुकान फायनल केलं. तिथं बदलापूरला काम चालू आहे. तर आता बदलापूरला काम चालू आहे, तर तिथं पण चांगलं सिद्धी वाईन्स आहे. त्याच्या शेजारी लवकरच चालू होईल आता ती पण ब्रांच आपली. मुंबईला जाऊन तिथं पण मी रील्स वगैरे सोडेन. तर काही चकना अड्ड्यात ज्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला सांगतो, या लीगल तर आहेच. पण ह्याच्यामध्ये खर्च तुम्हाला सांगतो, एखादा मला काय बोलतो, की "बाबा मी तेवढंच बारचं लायसन टाकलं." अरे भाऊ, बारचं लायसन आज ग्रामीणला फी किती आहे? सिटीत फी किती आहे? तुम्हाला कस्टमर बेस भेटेल का नाही? हे पण सर्वात इम्पोर्टंट आहे. कस्टमर बेस पण भेटला पाहिजे. नाही भेटलं तर उपयोगच नाहीये ना तुम्हाला. बारचं लायसन फक्त येतात. मी चकना अड्डाला तुम्हाला नाही बोललो तर सांगतो, 30 ते 40 लाख मध्ये मी इन्व्हेस्टमेंट घेऊन चाललोय. डेड इन्व्हेस्टमेंट कमीत कमी माझी ₹13,00,000 झाली आहे. 1 वर्षानंतरनं मी थोडंफार अजूनही धंद्यातच हे करतोय. कुठेतरी म्हणजे रोलिंग कॅश आहे ना, रोलिंग कॅश इनडायरेक्ट हा जो धंदा आहे ना, तुम्हाला सांगतो. रोलिंग कॅश भरपूर लागते, रोलिंग कॅश. कारण रोलिंग कॅशमध्ये तुम्हाला काय होतं, तिथेच तुम्हाला भांडवल पाहिजे. आज मी जे स्वस्त विकतो, आज कस्टमरसाठी स्वस्त विकतो. पण कस्टमरला तुम्हाला सांगतो, आपल्या दुकानदारांसाठी होलसेलवाले आहेत. कस्टमरसाठी कोण आहे होलसेलवाला? एक डी-मार्टवाला. ते मोठे जे आहेत ते थोडे त्यांचे पण एक क्रायटेरिया असतो. एवढे कॅन देणार, तेवढे कॅन देणार आणि आपण होलसेल नाही करत. होलसेल नाही करत. पण कस्टमरसाठी जे आहे ना, कस्टमरसाठी कोण आहे? आपण आहोत चाकणा अड्डावाला. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात राहून द्या. तर कसं आहे मला शिकवत नका जाऊ. की बाबा बारचं लायसन येतं, हे येतं. तुम्ही पुढे जाऊन बघा. एक गाडी पण घेतोय मी. कुठली गाडी घेतोय? सुपर बाईक घेतोय. कुठली सुपर बाईक घेतोय? गेस करा. जो गेस करेल भाई त्याला काहीतरी आपल्याकडनं बक्षीस असणार. लवकरच आपली सुपर बाईक येईल. सुपर बाईकवर चाकणा आणणार मग. सुपर बाईकवर. कैऱ्या आण, बॉब्या आण, चकली आण. सुपर बाईकवर आणणार. कुठली सुपर बाईक घेतोय सांगा फक्त. लवकरात लवकर तुम्ही सांगा. आणि त्यानंतरनं तुम्हाला सांगतो आता बारला जे सिटीमध्ये जाते 10 ते 15 लाखापर्यंत फी जाती. 10 ते 15 लाखापर्यंत फी जाती. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो नंतरनं स्टॉक कुठनं आणणार? लगेच तुम्हाला मार्केटमध्ये क्रेडिटला लगेच उभं नाही करत. तुम्हाला स्टॉकला पैसे नको का? स्टॉकलाही पैसे पाहिजेल तुम्हाला. त्या पण फील्डमध्ये बघा मी नंतरनं कसा उतरणार आहे, की म्हणजे मी ज्या फील्डमध्ये जातो ना, मला बोलतात, "तू स्वस्त विकून पूर्ण मार्केट झोपवतोय." अरे तुम्हाला कुणी अडवलंय का स्वस्त विकायला? खूप दम लागतो स्वस्त विकायला. खूप म्हणजे खूप दम लागतो स्वस्त विकायला. ठीक आहे.
आता मी बघा पुढे जाऊन काय काय स्वस्त विकतोय, काय काय नाही. निघेल सगळं. इनलिगल काही पण नाही. सगळ्या ज्या गोष्टी आहेत लीगल. म्हटलं चांगली गोष्ट आहे तुम्हाला जरा म्हटलं या म्हटलं निसर्गरम्य वातावरणात ड्रायमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू म्हटलं. अजूनही पुढं बघा. थोडासा ब्रेक घेतो. अजूनही पुढं बघा.